ना अस्थि विसर्जन ना दशक्रिया विधी। महाराष्ट्राच्या सर्वात डॅशिंग IAS अधिकाऱ्यानं आईच्या निधनानंतर असं पाऊल उचललं जे ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल। त्यांनी असं नक्की काय केलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही गोष्ट आहे बीड जिल्ह्याचे सुपुत्र आणि आपल्या तडजोडविरहित कार्यपद्धतीमुळे ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची, जे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत। प्रशासनात भ्रष्टाचारांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या या वॉटरमॅनने आता सामाजिक परिवर्तनाचा नवा वस्तुपाठ घालून दिलाय। घडलं असं की नुकतेच मुंडे यांच्या मातोश्री आस्तराबाई मुंडे यांचं निधन झालं। सामान्यतः अस्थींचं विसर्जन पवित्र नद्यांमध्ये करण्याची प्रथा आहे, पण त्यांनी या जुन्या प्रथेला फाटा दिला। त्यांनी आपल्या आईच्या अस्थी नदीत विसर्जित न करता जमिनीत पुरल्या आणि त्यावरती वडाचं झाड लावलं। फक्त वृक्षारोपणच नाही तर कर्मकांडाला सुद्धा फाटा फोडत तुकाराम मुंडे आणि त्यांचे बंधू अशोक मुंडे यांनी समाजासमोर एक धाडसी निर्णय मांडला। त्यांनी दशक्रिया विधी न करण्याचा आणि 13व्याचं जेवण बंद करून अनावश्यक खर्च आणि जुन्या रूढींना पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला। अंधश्रद्धेला झिडकारून त्यांनी केवळ विज्ञानाभिमुख आणि पर्यावरणाभिमुख विचार केला। 21 वर्षांच्या कारकिर्दीत 24 बदल्या होऊन सुद्धा न झुकणाऱ्या या अधिकाऱ्यानं दाखवून दिलं की परिवर्तन केवळ भाषणातून नाही तर कृतीतून घडतं। शेतकरी कुटुंबातून इथवर पोहोचलेल्या मुंडेंनी आईला दिलेली ही श्रद्धांजली खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक ठरली। परंपरेपेक्षा पर्यावरणाला महत्त्व देणारा हा तुकाराम मुंडेंचा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।